काय ग? अगं आत्ता मार्केटमधनं आलीस ना, मग आता परत कुठे निघाली आहेस? मीटिंगसाठी ग. मीटिंग? आत्ता? अचानक? अचानक तुम्हाला वाटतेय? माझी आधीच ठरलेली होती. अगं पण इतक्या उशिरा मीटिंग? आजी, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमध्ये वेळ, काळ किंवा वार वगैरे असं काहीही नसतं. काम म्हणजे काम आणि मीटिंग कधीही होऊ शकते. ओके, निघते मी. आणि ही अशी जातीयेस? अशी म्हणजे कशी? अगं म्हणजे जरा साडी नेस, टिकली लाव, छान दिसशील. मीटिंगला जाताना जरा नीटनेटकेपणाने जावं. आजी, टिकली लावले मी, ही बघ. नशीब मला हिरव्या बांगड्या वगैरे घालून जायला नाही सांगतेस तू. अगं जरा ठसठशीत कुंकू लाव. हे ठसठशीत कुंकू वगैरे हे कशाला लावून जायचं मी? जी गोष्ट माझ्या लेखी अजिबात महत्वाची नाहीये ती गोष्ट का लावायची? आजी, विक्रांतचं आणि माझं नातं आता संपलेलं आहे. जगाला दाखवण्यासाठी ही ठसठशीत कुंकू वगैरे लावू मी? त्यापेक्षा न लावलेलं बरं ना? अगं कुठून कुठे नेतेस तू? मी आपलं सहज म्हटलं हो. तू अजिबात सहज वगैरे बोलत नाहीयेस आजी. तुला माहितीये माझ्या लग्नाचे 3:13 वाजलेत. मग कशाला सांगतेस मला हे कुंकू वगैरे लावायला? चुकलं बाई, चुकलं. जा जा तू मीटिंगला. कशी फाडफाड बोलते बघ. तू तरी कशाला तिला सांगायला जातेस? तिचं जाऊ दे हो. मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं आणि वाईटही. आपल्या शशीच्या पोटी अशी ही मुलगी जन्माला आली. कोणाचं काही ऐकून घेत नाही. अहो पण मनूने का फोन केला असेल हो असा? ऐकल्यापासून मला जरा चिंताच वाटायला लागलीये. तू काळजी करू नकोस. अगं आपल्याला सोडून ती इतकी लांब कधी गेली नाही ना, म्हणून वाटत असेल तिला एकटं. नाही, मीही तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण जरा. काही नाही. अगं तिला इथली आठवण येत असेल. रुळेल ती हळूहळू. तू उगीच चिंता करू नकोस. माई, मी जरा स्पष्टच बोलतो, पण तू मोनिकाला धडा शिकवलास ना, हे बरं झालं. आली मोठी आमच्याशी भांडायला. हो रे, मला पण काय झालं माहिती नाही. म्हणजे तिला बघितलं आणि माझ्या तळपायची आग मस्तकात गेली. जाणारच ग, तिची वागणूकच तशी आहे ना. एक नंबरची नाटकी मुलगी आहे ती. इतके महिने तिचं वागणं दुर्लक्षित केलं, पण आता नाही. अरे आपल्या विक्रांतवर तिच्यामुळे, केवळ तिच्यामुळे ही वेळ आली. माई, तुझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे का? तू तिच्याशी भांडलीस ते ईशासाठी, जिला तुझा विरोध आहे. हो रे मधू, पण काल मी मोनिकाला का पाठवलं मला कळत नाही. कारण ईशाबद्दल तुला आतून काहीतरी वाटतंय. तू नाही म्हणशील, पण ते सत्य आहे. काय झालं? तुला काही त्रास होतोय का? मला जरा अस्वस्थ वाटतंय. मी एक रिक्वेस्ट केली तर तू हो म्हणशील? अगं पण झालंय काय, मला ते तर सांग. मला ना ताबडतोब मुंबईला जायचंय. फक्त इथे येण्याने टेन्शन कमी नाही होणार सलील. मला आधी कळू दे की काही वाईट घडलं नाहीये ना. बरं, जर काही वाईट घडलं असं देवानं त्यांच्याकडनं कळालं असतं आपल्याला. सो रिलॅक्स. पण विक्रांतने फोन कुठे उचललाय? विक्रांत? पण कसा झाला ऍक्सिडेंट? आणि मला का नाही सांगितलंस? तुम्हाला जशी काळजी वाटते तशी मला नाही का वाटू शकणार?
मनसी तू रडू नकोस प्लीज. मानसिक कंट्रोल युअर सेल्फ, रडू नको. सलील हं? अरे इथे काय करतोयस? ये ना आत ये. हो हॅलोच. सलील आय एम सॉरी. सॉरी म्हणजे मी नाही समजलो. अरे मी शुद्धीत आल्यावर बजावून सांगितलं होतं की मानसीला कळवू नका. हो अरे पण का विक्रांत? अगं तू इतक्या दूर गेली होतीस आणि तुझं तिथे असणं जास्त महत्वाचं होतं म्हणून. अरे लांब असले म्हणून काय झालं? तुझा ऍक्सिडेंट झाला हे तुम्हाला कळवणार नाहीस? मला हे आवडलं नाहीये विक्रांत. ह्याला काय अर्थ आहे? हो की नाही रे सलील? हा हो हो बरोबर आहे. पण आलीयस ना तू, कळवलं ना कुणीतरी? मला कुणीच कळवलं नाही. म्हणजे विक्रांत, ज्या नात्यामध्ये गोष्टी न सांगता कळतात ते खरं नातं. हा म्हणजे आता आपली मैत्रीच बघ. म्हणजे तुला ऍक्सिडेंट झाल्यानंतर कुणीही न कळवता आम्ही अगदी योग्य वेळी हजर झालो. आता कळलं तुला सलील? मला इतकं अस्वस्थ का वाटत होतं ते? आणि तुला सुद्धा. म्हणजे हा म्हणजे तुलाही कळलं असेल ना की तुला इतकं अस्वस्थ का वाटत होतं. एक मिनिट, काय अस्वस्थ काय? मला काही कळलं नाही. अरे काय झालं, तिथे आमची पार्टी सुरू होती ना, तर अचानक मला माहित नाही, मला विचित्र फिलिंग आलं आणि मी इतकी रेस्टलेस झाले की मी तिथे थांबूच शकले नाही. काय? सॉरी. हा आई. काय परिस्थिती आहे तिथे? आता ठीक आहे. मग कधी येत आहे तुम्ही परत? नाही मी आज तरी नक्कीच येत नाहीये. अरे पण विक्रांत बरा आहे ना? विक्रांत सुद्धा बरा नाहीये. विक्रांत सुद्धा म्हणजे? काही नाही, मी आल्यानंतर बोलीन तुझ्याशी सविस्तर. बाय. आणि तू तुझी काळजी घे. बाय. मी मेडिकल सायन्समध्ये जे काही वाचलंय, जे काही शिकलीये, ते सगळं मला ह्यांच्यामुळे अनुभवता येतंय. तुला कल्पना आहे तू किती छान बोलतीयस. ह्याचंही श्रेय मी दळवी कुटुंबालाच देईन, स्पेशली विक्रांतला. मी आधी खूप गप्प असायचे, फार काही बोलायचं नाही कोणाशी, पण या सगळ्यांनी माझ्याशी गप्पा मारून मला बोलतं केलं. स्पेशली विक्रांतने. हे बघा, विक्रांत जरी माझा नवरा असला आणि आमच्यामध्ये जे काही नातं असलं किंवा नसलं, तरी मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या नात्याकडे केअरफुली बघायला हवं. नाही बरोबर आहे तुझं, पण मला असं वाटतं की तू जरा तुझ्या आणि ईशाच्या नात्याकडे थोडं डोळसपणे पाहायला शिक. आणि ते जर तू पाहिलंस तर मला माझ्या आणि मानसीच्या नात्याकडे केअरफुली पाहणं शक्य होईल.